नमस्कार मित्रांनो, ज्ञानगंगाच्या विशेष विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावटळ उठलेली आहे. ही वावटळ साधीसुधी नाही तर ती थेट अस्तित्वाची लढाई आहे. नुकताच आमदार रोहित पवार यांनी एक असा दावा केलेला आहे ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. रोहित पवार म्हणतात, अजित पवार गटांचे दिग्गज नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत तब्बल 22 आमदार हे आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर नाही तर भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार आहेत. मित्रांनो, हा दावा एकाला जरी साधा वाटलेला असेल तरी याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणाचा नकाशा बदलणारे ठरू शकतात. आजच्या या भागात आपण या दाव्यामागचे सत्य आणि त्यामागचे राजकीय गणित आणि भाजपची नेमकी चाल काय आहे याचा सविस्तर उहापोह करणार आहोत. नमस्कार, मी गंगाधर तित्रीमारे. मित्रांनो, रोहित पवारांनी हा दावा विनाकारण केलेला नाही. यामध्ये त्यांचे मते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. मात्र लोकसभेत अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. रायगडची एकमेव जागा सोडली तर घड्याळ चिन्हाला मतदारांनी फारसं स्वीकारलेलं नाही असं चित्रामध्ये दिसलेलं आहे. व दुसरीकडे भाजपला असं वाटतं की त्यांच्या हक्कांचा जो कॅडर मतदार आहे तो राष्ट्रवादीच्या चिन्हावर मतदान करताना कचरतोय. व यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी व सुनील तटकरे हे दिल्लीच्या राजकारणातले मोठे चेहरे आहेत. त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपचं कमळ हे सुरक्षित कवच वाटत असावं असा रोहित पवारांचा युक्तिवाद आहे. यामध्ये आता विचार करा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हेच का? यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रफुल्ल पटेल हे UPAच्या काळापासूनच दिल्लीत वजन राखून आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे संबंध कोणापासून लपलेले नाहीत. राज्यसभेवर ते ऑलरेडी आहेत, पण विधानसभेत आपल्या समर्थक आमदारांना निवडून आणण्यासाठी त्यांना भाजपच्या रसदीची गरज भासते. यामध्ये सुनील तटकरे हे किंगमेकर मानले जातात. पण रायगडमध्ये ज्या प्रकारे शेकाप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आव्हान उभं केलं ते पाहता त्यांना भाजपची अधिकृत साथ हवी आहे. रोहित पवारांच्या मते हे नेते इलेक्टिव्ह मेरिट येण्याची तपास करत आहेत. जर स्वतःच्या चिन्हावर धोका वाटत असेल तर कमळ चिन्हावर लढून स्वतःची जागा सुरक्षित करणं ही जुनी राजकीय पद्धत आहे. इथेच सर्वांत मोठा ट्विस्ट आहे. जर 22 आमदार भाजपच्या चिन्हावर लढले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व काय उरेल? यामध्ये जर इतके आमदार भाजपमध्ये गेले तर तांत्रिकदृष्ट्या तो पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यासारखाच होईल. व दुसरीकडे ज्या अजितदादांनी स्वबळावर पक्ष उभा केला व त्यांच्या हाताखाली आमदारच उरले नाही तर त्यांची महायुतीतली किंमत कमी होईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं, कार्यकर्त्यांचे काय होईल? नेत्यांनी चिन्ह बदललं तरी तळागाळातील कार्यकर्ते जे वर्षानुवर्षे घड्याळाचा प्रचार करतोय तो कमळाचं काम करेल का? हा सर्वात मोठा प्रश्न उरलेला आहे. यामध्ये भाजपला यातून काय मिळणार? भाजप नेहमीच विस्तारवादी भूमिका घेते. यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गट काही उमेदवारांनी गेल्या वेळी कमळ चिन्हावर लढण्याचे प्रयत्न झाले होते, पण भाजपला स्वबळावर 145चा आकडा गाठायचा आहे. तर जर राष्ट्रवादीचे 22 लोक कमळ चिन्हावर निवडून आले तर ते भाजपचे अधिकृत आमदार मानले जातील. या सरकार स्थापनेच्या वेळी भाजपला कोणापुढेही झुकण्याची गरज उरणार नाही. तर रोहित पवारांच्या दाव्यानुसार ही एक हळूहळू गिळकत करण्याची रणनीती आहे. यामध्ये साहजिकच अजित पवार गटाने हे सर्व दावे फेटाळून लावलेले आहे. सुनील तटकरे यांनी म्हटलं की रोहित पवार हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि महायुतीत फूट पाडण्यासाठी अशा वावड्या उठवत आहेत. पण राजकारणात एक म्हणणं आहे, जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं ते राजकारणात घडत असतं. लोकसभेला सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसलेंनी ज्या प्रकारे अदलाबदली झाली होती तशाच प्रकारची विधानसभेला मोठ्या प्रमाणावर होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. समारोप करताना रोहित पवारांचा हा दावा म्हणजे केवळ निवडणुकीचं राजकारण आहे की खरोखरच पडद्यामागचं काहीतरी शिस्त आहे? तर मित्रांनो, जर हे खरं ठरलं तर
महाराष्ट्रातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा कमकुवत होऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे लोकशाहीसाठी कितीपत योग्य आहे? हा विचार प्रेक्षकांनी करायला हवा. व तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांचे 22 आमदार हे खरंच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील का? की ही रोहित पवारांची केवळ राजकीय खेळी आहे? तुमची मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या ज्ञानगंगा चॅनलवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा ज्ञानगंगा. धन्यवाद.